हॅलो, मी आहे शीतल हुलके मेकअवर फ्रॉम हिंगणघाट. जसे की तुम्ही बघत आहे यांच्याकडे मला 1 बाय 1 मेकअपचे ऑर्डर होते. जसं की यांच्याकडे जे बेसिक सर्विस आहे फेशियलची ते सुद्धा मलाच ऑर्डर होता. आणि यांच्याकडे टोटल सायडर मेकअपचे 3 दिवसाचे मला ऑर्डर होते. तर मी यांच्याकडे आता लगातार 3 वर्ष झाले मेकअपला जात आहे. तर मला फीडबॅकची काही गरज पडत नाही, कारण की त्यांना माझ्या हातचा मेकअप आवडते, म्हणूनच मला कंटिन्यू ते ऑर्डर देत आहे. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे जो प्रोग्राम होता त्याचे काही क्लिप्स घेतले मी, देवांचं सुद्धा क्लिप्स घेतले मी. आणि नंतर मी 1 बाय 1 मेकअपला स्टार्ट केला. आणि तुम्ही बघू शकता यांचे मेकअप किती सुंदर झाले. हल्दी मेकअप त्यांना खूप जास्त आवडले, की ताई तुम्ही खूप सुंदर मेकअप करून देता आणि नॅचरल मेकअप करून देता स्किन अकॉर्डिंग. मी तसेच यांना मेकअप करून दिले. आणि तुम्ही जे आहे यांचा जो हळदीचा प्रोग्राम आहे त्यामध्ये यांना डान्स वगैरे करायचा होता. आणि मला दुसऱ्या दिवशी जे आहे सकाळीच यांच्याकडे 3 वाजता जायचं होतं, कारण की यांना वेडिंगसाठी अमरावती तिकडे वरुड इथे जायचं होतं. 4 तास जायलाच लागते, म्हणून ते बोलले की ताई तुम्ही सकाळी लवकर या प्लीज आणि आमचा मेकअप करायला स्टार्ट करा. तर मी 3लाच गेले. 2च तास झोप झाली माझी, कारण की खूप जास्त लेट आमच्याकडे झोपलं जाते. त्यांच्या घरी गेल्या त्यांच्या घरी सुद्धा कोणीच लोक झोपलेले नव्हते. आणि मी त्यांच्या घरी गेल्याबरोबर व्हिजिट केल्याबरोबर जसं हळदीचा मेकअप आहे ॲज इट इज जशाने तसाच होता, इतका डान्स वगैरे करून मग 1 बाय 1 मी वेडिंगच्या मेकअपला स्टार्ट केले. आणि तुम्ही बघू शकता यांचे सर्वांचे मेकअप खूप सुंदर झाले. आणि त्यांना इतकं सॅटिस्फॅक्शन वर्क मिळालं. ताई आम्हाला बोलले तुम्ही नॅचरल मेकअप करून द्या. मी तसंच दिला आणि छान करून दिला. आणि सर्व मेकअप त्यांना खूप जास्त आवडले. आणि सोबतच जे आहे तुम्ही बघू शकता की माझी स्टुडंटसुद्धा आली होती. ती 4ला आली होती, बाहेरगावची असूनसुद्धा तिने काही लोकांची साडी ड्रेपिंग आणि काही लोकांची हेअरस्टाईल करून दिली. मला खूप चांगलं वाटलं की बाहेरगावची असूनसुद्धा ती आली 4ला, सकाळी 4ला. आणि मग त्यांच्याकडे जी रसम सुरू होती ते नवरदेवाचे पाय वगैरे धुवायचे ते चालली होती. त्या काही क्लिप्स मी त्याच्या घेतल्या. मला खूप जास्त चांगलं वाटलं यांच्याकडलं सर्व. आणि यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते लोक खूप सुंदर आहे, छान आहे, स्वभाव पण चांगला आहे. आणि दुसऱ्या दिवशी मला सायडर मेकअप होते, पण त्यांनी बोलले की ताई तुम्ही ब्राईडचा मेकअप करून द्या, कारण की त्यांनी माझ्या टीचरला दिला तर त्या आल्या नाही, त्यांनी वेळेवर कॅन्सल केलं. तर मग मला म्हणे ताई म्हणे तुम्ही सायडर न करता ब्राईडचा करा. तर मग मी केला. मी गेली, माझी व्हॅनिटी सेट केली, जागा नव्हती, व्यवस्थित सेट केली मी. आणि मग नंतर मी ब्राईडचा जो आहे बिफोर फेस व्हिडिओ घेतला. तिला एकदम नॅचरल आणि असं सॅटिस्फॅक्शन वर्क पाहिजे होतं. ती मला बोलली माझी स्किन अकॉर्डिंग वर्क करून द्या. मी म्हटलं हो ठीक आहे, स्किन अकॉर्डिंगच मी तुम्हाला मेकअप देणार. आणि नंतर मग तुम्ही बघू शकता तिचा मेकअप अतिशय सुंदर झाला. हेअरस्टाईल, मेकअप सर्व मी एकटीनंच केलं, कारण की वेळेवर यांनी मला सायडरचं दिलं होतं. मग वेळेवर सांगितली की ताई तुम्हाला ब्राईडचा करायचा आहे, तर मग मी तिचं करून दिलं. मग ते आपल्या लोकेशनला गेले, वसंत लॉनमध्ये. मग नंतर